संघर्ष फास्ट न्यूज सदैव आपल्या सेवेत. शहापुरात सिटू किसान सभेचा एल्गार. हजारो कामगार शेतकऱ्यांचे जेलभरो आंदोलन. हमीभाव, रोजगार, किमान वेतन, स्मार्ट मीटर रद्द करण्यासह 29 मागण्यांसाठी तहसील कार्यालयावर धडक. मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा. शेतकरी, शेतमजूर, कामगार, कष्टकरी, योजना कर्मचारी आणि सर्वसामान्य जनतेच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी भारतीय ट्रेड युनियन केंद्र सिटू आणि अखिल भारतीय किसान सभा शहापूर तालुका यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवारी शहापूर बसस्थानक ते तहसील कार्यालयाचा भव्य मोर्चा काढण्यात आला. त्यानंतर तहसील कार्यालयासमोर जेलभरो आंदोलन करण्यात आले. राज्यस्तरीय तसेच स्थानिक मागण्यांचे निवेदन तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्री यांना सादर करण्यात आले. या जेलभरो आंदोलनाचे नेतृत्व व महत्त्वपूर्ण मार्गदर्शन सिटूचे राज्य कमिटी सदस्य कॉम्रेड विजय विशे आणि माकपाचे सेक्रेटरी कॉम्रेड कृष्णा भवर यांनी केले. कॉम्रेड विजय विशे यांच्या आक्रमक भाषणाने सरकारला धारेवर घेत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. यावेळी महाराष्ट्र इंजिनिअरिंगचे जनरल सेक्रेटरी कॉम्रेड अशोक विशे, सिटूचे तालुका सरचिटणीस कॉम्रेड मनीष फोडसे, किसान सभा तालुका अध्यक्ष संतोष भांगरे, किसान सभा तालुका अध्यक्ष नंदू खानजोडे, मुरबाड तालुका सरचिटणीस कॉम्रेड सागर भावरते आणि कॉम्रेड जगन भालेराव यांनी आंदोलनाला विशेष मार्गदर्शन केले. आंदोलनासह मोहन बांगर, नितीन गाडेकर, रघुनाथ खाडे, रमेश कसाडे, प्रदीप भोईर, किरण घावट, सुभाष विशे यांसह सिटूचे हजारो कामगार आणि किसान सभेचे शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेतमालाला हमीभावाची मागणी. स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसीनुसार सिटू खर्चावर 50% नफा धरून शेतमालाला हमीभाव द्यावा आणि सर्व पिकांची हमीभावाने खरेदी करावी. वनहक्क कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करून पात्र दावे मंजूर करावेत. गायरान, देवस्थान, इनामी व इतर सरकारी जमिनीवरील पात्र अतिक्रमणे नियमित करावी. तसेच 2025-26 मधील प्रलंबित बोनस व अनुदान तातडीने जमा करावे अशी मागणी करण्यात आली. महाराष्ट्रातील स्मार्ट मीटर योजना रद्द करून शहापूरसह राज्यात स्मार्ट मीटर बसवण्याची प्रक्रिया थांबवावी. लोड शेडिंग बंद करून 24 तास दर्जेदार वीज द्यावी. निकृष्ट सार्वजनिक कामांची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी. महागाई नियंत्रणात आणावी आणि बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून द्यावा अशा मागण्या आंदोलनकर्त्यांनी केल्या. नीट व इतर परीक्षांमधील पेपरफुटीची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. कामगारांच्या प्रश्नांवरही आक्रमक भूमिका. 4 नवीन श्रमसंहिता रद्द कराव्यात. 8 तासांच्या कामासाठी किमान 30,000 रुपये वेतन लागू करावे. कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम करून समान कामास समान वेतन द्यावे. योजना कर्मचाऱ्यांना कायम करून SFI, PF व पेन्शन लागू करावी आणि असंघटित कामगारांसाठी सामाजिक सुरक्षा कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करावी अशी मागणी करण्यात आली. स्थानिक प्रश्नांवर प्रशासनाला धरले धारेवर. शहापूर तालुक्यातील औद्योगिक क्षेत्रात किमान वेतन कायद्याची काटेकोर अंमलबजावणी करून वेतन चोरी थांबवावी. किन्नौली उड्डाण पुलाचे रुंदीकरण करावे. 8 गावासंगाव औद्योगिक परिसरात स्थानिकांना रोजगार द्यावा. आवरे जांभूळपाडा कॅनल रोड पूर्ण करावा. तळेखण येथे धरण अथवा बंधारा उभारावा आणि ओमसाई हॉटेल ते चेरपोली ग्रामपंचायत परिसरातील गटारीचे काम तातडीने सुरू करावे. साखरोली येथील वीज पोल व तारा बदलणे, प्रलंबित दावा कालवा कार्यान्वित करणे. शहापूर येथे ESIC बहुविशेषज्ञ रुग्णालय उभारणे. मिंडा कॉर्पोरेशनमधील युनियनला मान्यता देणे. लॉयड इंजिनिअरिंगमधील बाहेर ठेवलेल्या कामगारांना कामावर घेणे. तसेच स्पार्टन कंपनीतील युनियन सभासद कामगारांना तातडीने कामावर घेणे अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या. शहापूर मुरबाड पाटगाव महामार्गावरील कोळकेवाडी व नडगाव भटपाडा परिसरातील मोठे खड्डे तातडीने बुजवून रस्त्याचे काँक्रिटीकरण करावे. शहापूर सापगाव मार्गावरील खड्डे भरून रस्ता अपघातमुक्त करावा आणि एरो फार्म कंपनीने
तातडीने सुरू करून सर्व कामगारांना कामावर घ्यावे अशी मागणी यावेळी करण्यात आली. मुरबाड तालुक्यातील देवगाव हद्दीतील म्हाडाने संपादित केलेली मात्र विनावापर असलेली जमीन मूळ मालकांना परत करून 7/12 दप्तरी मूळ मालकीच्या नावाची नोंद करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. आंदोलनकर्त्यांनी सर्व मागण्या न्यायाच्या असल्याचे सांगत शासनाने राज्यस्तरीय मागण्यांवर तातडीने निर्णय घ्यावा तसेच स्थानिक मागण्यांवर तहसीलदारांनी आपल्या स्तरावर त्वरित कारवाई करावी अशी मागणी केली. मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास लोकशाही मार्गाने आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला. संघर्ष फास्ट न्यूज, अंकुश भोईर, शहापूर. हा जो मोर्चा आहे हा मोर्चा विशेषतः कामगार कायद्यातले मालक दार्जिने बदल आणि शेतकरी यांच्या हितासाठी स्वामीनाथन आयोगाच्या ज्या शिफारशी आहेत त्या लागू कराव्यात. जे बेकायदेशीर कृषी कायदे जे बनवलेले आहेत ज्यामध्ये शेतकऱ्यांचं हित नाही आहे ते कायदे रद्द करावेत. त्याचबरोबर कामगार ज्या 4 समस्या आणलेले आहेत त्याच्यामध्ये अनेकविध मालक दार्जिने बदल त्याच्यामध्ये कामगार हा देशोडीला लागणार आहे. कामगाराचं त्याच्यामध्ये हित नाही आहे. कुठल्याही कामगार संघटनेने किंवा कामगारांसाठी काम करणाऱ्या व्यक्तीने किंवा कोणीही त्याची मागणी केली नव्हती. परंतु केवळ आणि केवळ भांडवलदारांच्या हितासाठी सरकारनं हे कायदे आणलेले आहेत. सरकारला आमचं हेच सांगणं आहे की आम्हाला जे हवं आहे जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला जे काही घटनेने अधिकार दिलेले आहेत त्याच्यामध्ये अधिकाधिक सुधारणा करून चांगले सोयीचे कायदे आणा ज्याच्यातून कामगारांची उन्नती होईल. परंतु सरकार तसं न करता सरकार केवळ भांडवलदारांचं हित जपण्यासाठी भांडवलदारांनी अधिकाधिक नफा कमवण्यासाठी कायदे आणत आहे आणि त्याच्यामध्ये कामगार कायद्याने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेने दिलेले अधिकार आमचे काढून घेत आहे. आमचं म्हणणं आहे ते अधिकार परत पुनर्स्थापित व्हावेत आणि आमच्या हिताचे आमची उन्नती होण्यासाठी कामगार कायदे तयार करतात. याही पुढे जर समजा या मागण्या मान्य जातात तर आंदोलनाचं स्वरूप कसं असेल? इथे कामगार कायदे आणि शेतकरी यांच्या विरोधातील कायद्यांबरोबरच स्थानिक सुद्धा मागण्या आहेत. या जर सरकारनं आता हे सरकार मागे जे काय कायदे पास केले त्यावेळी सुद्धा विरोधी पक्ष संसदेत नसताना त्यांनी हे कायदे पास केलेले आहेत. आता तुझा सरकार कुणाचाही विचारत न त्या घाईगडबडीने त्याची इम्प्लिमेंट करेल. आमचं सरकारला एवढंच सांगणं आहे जर तुम्ही हे कायदे जर इम्प्लिमेंट करायला सुरुवात केले तर आम्ही त्याला 100% लोकशाही मार्गाने विरोध करू आणि लोकशाही मार्गाने सुद्धा जर हे कायदे जर तुम्ही आमचे जर बाजूला केले नाहीये तर आम्ही जन आंदोलनाचं माध्यम घेऊन आम्ही रस्त्यावर उतरू, आंदोलन तीव्र करू. कोण म्हणतात देणार नाही, कोण म्हणतात देणार नाही. आज आपण तर काय जमलोय सर्व तुम्हाला माहिती आहे. माझ्या आधीच्या सर्व काँग्रेसने तुम्हाला सांगितलं नाही की आपण काय जमलोय. पुन्हा एकदा आठवण करून देतो. आपण CI2 आणि किसान सभेच्या वतीने आणि त्याच्या जनसंघटनांच्या वतीने इथं कामगार कायदे ज्या 4 समस्या आहेत ज्या आपण कामगारांनी मागितल्या नव्हत्या त्या कोणी मागितल्या होत्या? भांडवलदारांनी मागितल्या होत्या की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला कामगार कायदे दिले आणि त्या कामगार कायद्याच्या अनुषंगाने घटनेने दिलेल्या मूलभूत अधिकारांची अंमलबजावणी व्हायला सुरुवात झाली आणि आता कुठे कामगारांना सुखीचे दिवस येत होते, चांगले दिवस येत होते. परंतु या मोदी सरकारनं ते 4 समस्या आणून जुने जे 44 कामगार कायदे त्याच्यामध्ये बदल केला आणि या 4 समस्यांमध्ये भांडवल दार्जिने बदल केले. तुम्हाला वेळोवेळी आपण प्रत्येक शिबिरामधनं प्रत्येक आर्टिकल मध्ये आपण सांगतो, पत्रकामध्ये सांगतो की मोदी सरकारने काय केलेलं. थोडक्यात तुम्हाला सांगतो की 4 समस्या आहेत. मनीषने तुम्हाला सांगितलं की याच्यामध्ये पूर्वी कसं होतं की 100 लोकांची जर कंपनी असेल जर ती बंद करायची असेल तर तिथे सरकारची परवानगी घ्यायला लागायची. आता या नवीन कामगार कायद्यामध्ये काय केलेलं आहे की 300 कामगार जर असतील तरच ती कंपनी बंद करायला सरकारची परवानगी घ्यावी लागेल. मित्रांनो, देशभरामध्ये 80% कारखाने हे 300च्या वरती आहेत. लक्षात घ्या, 300च्या खालती 300 कामगार जर त्याची संख्या लागू केली तर या कामगार कायद्यामधनं 80% जे कारखाने आहेत ते बाजूला होतील आणि 80% कामगारांना तो लाभ मिळवण्यासाठी अडचणी येतील. हे पहिलं कारण आहे. दुसरं कारण आहे की फिक्स टर्म एम्प्लॉयमेंट. फिक्स टर्म एम्प्लॉयमेंट म्हणजे काय? तुम्हाला आता फक्त आपण आसनगाव वाडगावमध्ये आपण काय म्हणतो कंत्राटी कामगार कायम करा. परंतु या सरकारनं मोदी सरकारने या नवीन कामगार कायद्यामध्ये काय केलंय? फिक्स टर्म एम्प्लॉयमेंट आणलेली आहे ज्याच्यामध्ये फक्त 1 वर्षासाठी तुम्हाला कामावर घेतलं जाईल. 1 वर्षानंतर ती सेवा तुमची आपोआप संपुष्टात येईल.
आणि मोठमोठ्या जाहिराती काय करतात, आता मिळणार ग्रॅज्युएटी, 1 वर्षानंतरही मिळणार ग्रॅज्युएटी. ग्रॅज्युएटी मित्रांनो केव्हा मिळते, ज्यावेळी कामगार रिटायर होतो, कामगार सेवा सोडतो, त्यावेळी ग्रॅज्युएटी मिळते. याच्या मागचं राजकारण आपण समजून घेतलं पाहिजे. म्हणजे 1 वर्ष काम करणार आणि ग्रॅज्युएटी देणार, आणि टीव्हीवर जाहिराती करतात, आता आम्ही नवीन सरकार कामगाराला ग्रॅज्युएटी देणार. अरे आम्हाला कामावर काढून तुम्ही ग्रॅज्युएटी देणार, आमचा हक्क काढून घेणार, आम्हाला कायम करणार नाही. आणि जर तुम्ही कायमच नसले, तुम्हाला कुठली बँक लोन देईल, तुम्हाला लग्नासाठी मुलगी तरी मिळेल का मित्रांनो? या सरकारला जे समोर वाढवून ठेवलंय याचा आपण निश्चितपणे सगळं अवलंब करून गेलं पाहिजे. हे सरकार शेतकरी विरोधी आहे. कामगारांची जशी काळजी केली तर शेतकऱ्यांच्या सुद्धा विरोधात काळजी केली. आपण काय मागतो, शेतमालाला हमीभाव मागतो. सरकारनं काय केलं, अदानीला मोठमोठे घोटाळा बनवण्याला परवानगी दिली. जो काही 60 कायदा होता, म्हणजे धान्य साठवणूक जर कोणी करेल, पूर्वीच्या सरकारमध्ये जर धान्य साठवणूक केली तर त्याच्यावर सरकार जाऊन छापा टाकायचं. आता सरकारच म्हणतो अदानीला, तू गोडाऊन बनव, त्याच्यामध्ये धान्य ठेव आणि तू साठवण कर आणि तू बाजारामध्ये कृत्रिम टंचाई निर्माण करील. आणि ती कृत्रिम टंचाई निर्माण झाल्यानंतर आज जो तांदूळ आपल्याला 40-42 रुपये किलोनी मिळतो, तोच तांदूळ आपल्याला जो अदानी सांगेल, कारण शेवटी पोटाला काही आरोग्य नसतंय, अडचण नसते, पोट रिकाम असला माणूस काय करतो, त्यावेळी तोच 42 रुपयाचा तांदूळ आपल्याला अदानी 400 रुपयाला जरी विकला, 4200 जरी विकला तरी आपल्याला घ्यावं लागेल. कारण शेवटी अन्न बनवता येत नाही. तुम्ही लोखंड बनवू शकता, तुम्ही वस्तू बनवू शकता, परंतु अन्न बनवू शकत नाही. तो टिकवावं लागेल, तो टिकवण्याचा कालावधी वाढेल. तो तर तुम्हाला मोठीला मरण्यापेक्षा अदानीच्या सारख्या भांडवलदारांच्या म्हणजे हात पसरावे लागतील की मला धान्य दे. सरकार त्याच्यासाठी ते करतंय. सरकार काय करतंय, शेतकऱ्यांनी कर्जमाफी मागितली की सरकार भांडवलदाराला कर्जमाफी देते. आपण बघतोय आपली किती असते सोसायटीचं कर्ज, 50,000 लाख रुपये असते. त्याला अनेक जाचकाठी सरकार टाकतो. आणि आताची कर्जमाफी बघितली तर आपला लालबावटा लढला म्हणून सरकार थोडं मागं आलं आणि ती अतिशक्ती दाखवून त्यांनी कर्जमाफी दिली. तुम्हाला माहिती आहे, सरकारने काही लाख कोटी रुपये कर्ज भांडवलदारांचं माफ केले. कोणाचं भांडवलदार कोण, सगळे भांडवलदार नाही. आम्हाला आनंद झाला असता जर आम्ही ज्या कंपनीमध्ये काम करतो, आम्ही ज्या कारखान्यामध्ये काम करतो, त्या कारखानदारांचं जरी कर्ज माफ केलं असतं, किमान त्याचा फायदा आम्हाला झाला असता, आमच्या कंपनीची प्रगती झाली असती, आमचा कारखाना मोठा झाला असता. परंतु सरकार तसं करत नाही. सरकार काय करतं, कारण देशातली 1% व्यक्तींकडे, लक्षात घ्या, 50% संपत्ती देशातली 1% व्यक्तींकडे आहे. आणि ते व्यक्ती आपल्या या भांडवलदार जे आहे ते आपलं राज्य करतोय. आणि उर्वरित फक्त 13% संपत्ती उर्वरित 50% लोकांकडे. विचार करा, आणि या 50% 13% लोकांमध्ये कोण येतो, आपण येतो. किती विरोध असेल, 1% कुठे आणि 13% कुठे, लक्षात घ्या. काय केलं सरकारनं, भांडवलदार. पण भांडवलदार कोण, अदानी, अंबानी आणि जे काही मोठमोठ लोक आहेत, साधारणतः 9 ते 10 उद्योगपतींची 42 लाख कोटीची कर्ज त्यांनी माफ केली. आणि आपली शेतकऱ्याची कर्जमाफी किती होती, एका शेतकऱ्याची 20,000, 50,000, 60,000 होती. आणि संपूर्ण संख्या जरी केली तरी ती काय 2-2.5 कोटीच्या वर जाणार नाही. मग 2.5 कोटी जास्त का 42 लाख कोटी जास्त, याचा मित्रांनो विचार करा. शेतकरी आपला बाप आहे आणि आपला शेतकरी बाप जो आहे त्या शेतकरी बापाला आपण जगवलं पाहिजे, तर आपला हा कामगार वर्ग जगेल. मी तुम्हाला एवढंच सांगेल की येणाऱ्या काळामध्ये आपल्याला आंदोलन अजून तीव्र करावं लागणार आहे. जरी आंदोलन आपण तीव्र केलं तरच आपल्याला न्याय मिळणार आहे. कारण ह्या सरकारने आपल्यासाठी खूप काही चुकीच्या गोष्टी वाढून दिल्या. घाबरून जाण्याचं कारण नाहीये. पोलीस प्रशासन दबाव करताय, तरी पण राज्यघटनेने आपल्याला 42 कमी मानवय कोटी, कारण 42च्या अंगी आपल्याला अधिकार दिले, मूलभूत अधिकार. आणि जोपर्यंत ही राज्यघटना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अस्तित्वात आहे, तोपर्यंत आपला कोणी केसही वाकडा करू शकत नाही. एवढी आपल्याला शाश्वती आहे. घटनेने आम्हाला अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्याचा अधिकार दिलेला आहे. घटनेने आम्हाला व्यक्ती स्वातंत्र्य दिलेले आहे. घटनेने आम्हाला जीविताचा अधिकार दिलेला आहे. आणि हा जीविताचा अधिकार कशासाठी आहे, म्हणजे आम्हाला तुम्ही मारताय काय, आमचा पगार कमी करताय, आम्हाला गुलाम म्हणून राबवताय, आणि गुलाम म्हणून राबवता तुम्ही आमचं शोषण करताय. हे भाजप सरकार आपलं शोषण करत आहे, हे विद्यार्थ्यांचं शोषण करत आहे, हे शेतकऱ्यांचं शोषण करत आहे. जंतर मंतरवर तुम्ही बघितलं असेल, अभिजित तुर्केने जे आंदोलन केलं, त्या आंदोलनामध्ये आधी नेहा शर्मा होती, हिनं संपूर्ण नेहा पोराजी होती. त्याच्यानंतर तुम्ही संपूर्ण आंदोलन आमच्या ग्राउंड लेवलला आपलं सांभाळलेलं आहे. म्हणजे जरी अभिजित तुर्केवरती स्टेजवर होता,
तरी खाली ग्राउंड लेवलला आपले एसएफआयचे कॉम्रेड असतील, डिवाइडचे कॉम्रेड असतील, त्याच्यामध्ये नेहा सारख्या ज्या लढाऊ महिला रणरागिणी होत्या त्या संपूर्ण आंदोलन सांभाळत होत्या. आणि सरकारने काय केलं? सरकारने त्यांच्यावर सुद्धा कारवाई केल्या. आणि आता अजून काय केलं? जेव्हा इथे नेहा जेव्हा झारखंड मध्ये गेली त्यावेळी एका माथे फिरून RSSच्या माथे फिरून व्यक्तीनं त्यांच्या अंगावर शाई टाकली. अरे हा RSS, जो RSS मागच्या इंग्रजांच्या काळात सुद्धा इंग्रजांना मदत करत होता, माफी करत होते, माफीनामे घेत होते, इंग्रजांकडनं पेन्शन घेत होते, असे त्यांच्या जे वंशज होते ते मागच्या काळामध्ये सुद्धा याच पद्धतीने वागत होते. त्याच अवलादी आज नेहा सारख्या कॉम्रेडवर शाही फेकतायत. सावित्रीबाईंनी शिक्षणाचा अधिकार आपल्याला दिला, त्यावेळी सुद्धा त्यांच्या अंगावर शेण फेकणाऱ्या अवलादी त्या ह्याच होत्या ज्या नेहा अंगावर शाही फेकतायत. आपल्याला या अवलादीवर लढायचंय. कॉम्रेड, जे मिळवलेलं आहे ते गमवायचं नाहीये. हा देश कुणाच्या मोदीचा नाहीये, कुणा अमित शहाचा नाहीये. हे देश तुमचा आमचा आहे, शेतकऱ्याचा आहे, कष्टकऱ्याचा आहे. आणि हा देश, या देशातील जी मोदी सरकारची जी संपूर्ण जी काही मनमानी आहे, ही मनमानी संपवण्याची ताकद फक्त आणि फक्त शेतकरी कामगारांमध्ये. तुम्ही इतिहास वाचा, इतिहासामध्ये संपूर्ण तुम्हाला दिसेल की तो जो सरकार होता त्यावेळेचे जे लढे होते इंग्रजांना हाकलून लावण्यामध्ये शेतकरी आणि कामगारांचा वाटा होता. मी तुम्हाला आता एवढं सांगेल, आपण भगतसिंगांच्या विचाराचे कॉम्रेड आहोत. आपले पक्ष वेगळे असतील, आपल्या प्रत्येकाच्या जाती वेगळ्या असतील, परंतु आपली गोष्ट आणि आपली मागणी एकच आहे. आपली पोटाची भूक आहे, आपला सन्मान आपल्याला मिळाला पाहिजे आणि त्या सन्मानातून आपण आपला न्याय मिळवून देणार आहे. घाबरायची गरज नाहीये. आमचं इथलं प्रशासन नेहमी आपल्याला पोलीस प्रशासन मदत करते, नेहमीच करतं. शहापूर तालुक्यामधलं पोलीस प्रशासन अजून तरी मोदी सरकार अमित शहाचं ऐकत नाही, पण जेव्हा ते त्यांचं ऐकतील त्यावेळी आम्ही सुद्धा तुमचं ऐकणार नाही. आता आम्ही तुमचं ऐकतो, तुमच्या शब्दाला मान देतो, कारण आम्ही तर कायदा हातात घेत नाही. परंतु ज्यावेळी आम्ही संयमाच्या मार्गाने आंदोलन करू त्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि भगतसिंगांचे विचार घेऊन आम्ही तुम्हाला तशाच तसं उत्तर देऊ. एवढा मी तुम्हाला आवाहन करतो. येणाऱ्या काळामध्ये आम्ही लढायला तयार आहोत. निश्चितच या शहापूर तालुक्यातली जी काही संपूर्ण कामगार आहेत, 2,500 कामगारातील शेतकरी असतील, 9,000-10,000चा जो मॉब आहे तो आपण निश्चित आंदोलन उतरू. हा जो आंदोलन जेलवर आहे हा अत्यंत चांगल्या पद्धतीने आपण केलेला आहे. मी तुम्हाला एवढं सांगेल की येणाऱ्या काळामध्ये जेव्हा लालबावता हक दे, मग तो कामगाराचा प्रश्न असतो, शेतकऱ्याचा प्रश्न असतो, आशा वर्गीचा प्रश्न असो, गटप्रवर्तकाचा प्रश्न असू दे, जरी आपले झेंडे वेगळे असले, आपल्या संघटना वेगळ्या असल्या तरी जगातील कामगारांनी एक व्हा या वृत्तीने आपण एकत्र येतो. त्याच वृत्तीने वेळोवेळी आपण रस्त्यावर आलो पाहिजे आणि या सरकारला आपण धडा शिकवला पाहिजे. पोलीस प्रशासन ते सुद्धा एक शेतकरी आहे, त्यांचा मुलगा सुद्धा शिक्षण घेतो, त्यांचा मुलगा सुद्धा कुठेतरी काम करतो, परंतु ते त्यांच्या वरतीमध्ये बांधले गेले. त्यांची इच्छा असून ते आपल्याला सपोर्ट करू शकत नाही, कारण त्यांच्यावरती वेगळ्या प्रवृत्तीचा एक जो काही गुंड प्रवृत्तीचा गृहमंत्री बसलेला आहे त्याच्यामुळे त्यांचा नाईलाज होतो. आम्ही समजू शकतो, परंतु जेथे जेथे मदत होईल तेथे तेथे पोलिसांनी सुद्धा आम्हाला मदत केली पाहिजे असं मी त्याला आवाहन करतो. आपलं दोनही निवेदन आपण सार्वजनिक होत आहोत. मार्फत आलेलं हे निवेदन जे काही आपल्या मागण्या आहेत त्या काही राज्यस्तरीय असतील, केंद्रस्तरीय असतील, ते निवेदन निश्चित आम्ही वरती शासनाकडे पाठवू. परंतु त्याबरोबरच जे काही स्थानिक मागण्या त्या ठिकाणी आलेल्या आहेत त्याच्यामध्ये पहिल्याचे किमान वेतन कायद्याचे आपण म्हणता त्याप्रमाणे आपण एक बैठक घेऊन सगळ्यांना मी तात्काळ पत्र व्यवहार करून देऊ. त्यानंतर किनवलीचा हा पहिल्यांदाच आलेला आहे मुद्दा, म्हणजे हा असेल किंवा अनेकांना रोजगार देण्याचा आणि आवडे जांभूळ पाड्याचा कॅनल रोड, बरोबर, तर जांभूळ पाड्यापर्यंत ऑलरेडी आपण ते केलेलं आहे. त्याच्या पूल मंजूर व्हायच्या बाबतीत जांभूळ पाड्याचं पुणे असेल तर माहित नाही, आपण कॅनॉल सोडल्यानंतर तर गावापर्यंत मीच रस्ता करून घ्यायला सिमेंट मागे पूर्ण झालेला, फक्त कॅनॉल वरचा जो आहे ना कॅनॉल वरचा आणि त्याच्यावर पूल टाकायचा. तिकडे जायला जागा नाही, पण जाऊ शकत नाही, तर कॅनॉलवर पूल टाकायचं, त्याच्यामुळे ते राहिलेलं आहे. आमदार साहेबांनी पत्र व्यवहार पण केलाय ते आपण मार्गी लावतो आहे. त्यानंतर तळे खनेचे धरण व बंदर उभारावा, ओमसारे हॉटेल ते चेअरपूल गटांचं आहे का, सावरोलीचं बीच पूल आता हा नवीन आहे सावरोली. तर रुग्णालय होते आपण जागा शोध ट्रामा सेंटर साठी आहे ना जागा शोधायचं काम चालू, हा ते चालू तिथे चालू.
आता हा शहापूर मुरबाड पाटगाव हा जो आहे या रस्त्याचा प्रश्न आहे. मला काल परवा पण आम्ही याच्या दिनेश मिटिंग घेतली. ते फोर्सफुली आपल्याला ऍक्टिव्हिशन करावं लागणार. त्याच्यामध्ये ज्या काही अडचणी आहेत त्या सोडून त्याच्यावरही मार्ग निघेल. म्हणजे आपण याच्या सूचना दिल्या शहापूर सापगाव रस्त्याचं मला वाटतं काही ठिकाणी कामही परवाच्या दिवशी त्यांनी ते बुजायला घेतलेले. तर असे जे आपल्या रिलेटेड आहे एक आपण पुढच्या आठवड्यात वाटलं तर पुण्यातून माझ्याकडे आपण एक छोटीशी बैठक घेऊन ज्या सोडवण्यासारख्या असतील तर त्या आपण निश्चित सोडवू. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे मी अगदी मनापासून केलं ना पद्धतीने थोडंफार सुरुवात केली. त्या ठिकाणी आपण सर्व जे पदाधिकारी असतील आंदोलनकर्ते असतील त्यांचे मी प्रशासनाच्या वतीने पोलीस प्रशासनाच्या वतीने अगदी मनापासून आभार व्यक्त करतो. आपण हे आंदोलन अतिशय शांततेने आणि प्रशासनाला सहकार्य केलं त्याबद्दल मी सर्व पदाधिकाऱ्याच्या ठिकाणी आभार व्यक्त करतो. धन्यवाद.